हॅलो ऑल, वेलकम टू मॉमी माइल्स. आज आहे चिल्ड्रन्स डे आणि आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे सुंदर पारिजात बघून. त्याचा सुगंध घेऊन घरी आले आणि आपला मी टाईम एन्जॉय केला. मस्त गरमागरम चहा पिऊन आज चिल्ड्रन्स डे म्हणून काहीतरी स्पेशल करायचं ठरवलं. एरवी ती सगळा नाश्ता आणि जेवण जे आम्ही बनवतो स्वतःसाठी तेच खात असते, पण आज तिच्या आवडीचे गरमागरम बनाना पॅनकेक्स करायचे मी ठरवलेलं होतं. ती उठली आणि तिने तिचे मस्त गरमागरम बनाना पॅनकेक्स एन्जॉय केले. तिला ते खूप आवडतात, बनवायलाही सोपी आहे आणि हेल्दीसुद्धा. ती अगदी 7-8 महिन्यांची असल्यापासून मी तिच्यासाठी बनाना पॅनकेक्स बनवते, जे असतात गूळ, थोडं दूध आणि विदाऊट एग्स. सो इट इज इझी टू मेक आणि कमी वेळात बनवून तयार होतात. तिचं खाऊन झालं की ती उरलेलं आपल्या आजीला बाबाला भरवते आणि प्लेट फिनिश झाली की ती 5 मिनटं मिरवते. तिचं सगळं आवरून नंतर आले ऑफिसला. आज होता फ्रायडे, थोडं रिलॅक्स होतं, पण जी पेंडिंग कामं होती ती करायची होती म्हणून ती कामं केली आणि दिवस कसा गेला कळलंच नाही. 5:30-6च्या सुमारास निघाले घरी यायला. घरी येऊन काहीतरी खावं म्हणून थोडासा पिस्ता खाल्ला. चहाऐवजी तो चांगला एक ऑप्शन असूच शकतो. नंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली. आज जेवणात होती मसूर खिचडी. तशी मसूर आपल्या विदर्भात फार बनत नाही, पण मला आवडते आणि आम्ही इथे आल्यापासून खातो. खिचडी शिजत होती तोपर्यंत मॅडमला बघितलं तर मॅडम TV बघत होत्या. आज चिल्ड्रन्स डे म्हणून तिच्यासाठी काहीतरी विशेष आणलं होतं, एक छोटं ड्रॉइंग बुक. ती लिहायला वाचायला तर अजून शिकली नाही आहे, पण ड्रॉइंग करायला तिला आवडतं, म्हणून मग मी तिच्यासाठी एक मोठं ड्रॉइंग बुक घेऊन आले, ज्यावरती कमीत कमी क्रेयॉन्स वगैरे वापरून काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवू शकेल. आणि तिलाही ते आवडलं होतं. नंतर मस्त मसूर राईस आणि मेथीच्या पराठ्यांनी आम्ही आमचा दिवस संपवला. थँक्यू. भेटूया परत